हाय नमस्कार. बघा आता म्हणा घेत असतं काय असतं बघा ही भटीवाला मालक किती चेष्टा करतात म्हणतात आता एवढे काय काय म्हणा ना सांगा आलं तर मला बी येत नाही काय तसलं बघा मालक आले तर सांगायला उंदीच्याला हाय दसऱ्याच हे तर काढलंय गावात हे काल दाखव त्यांना गावात हे काढलेलं तेव्हा साफसफाई केली तर मालक आले तर सांगायला की उद्याच्याला 21 शीटा काढायच्या असते त्या दसऱ्याची पूजा असते मग उद्याच्याला तुम्हाला दावाचीच आहे पूजा ही मग ही काय त्यासाठी पूजा असते प्रत्येक मग साफसफाई ही चालू आहे काढायला कालच्या तर गावात हे काढलंय तर उद्याच्याला मग माती हे वडायला सुरुवात करायची आहे मग बाकीचं काय पूजा ही त्यांची ती आणते ती हरित नारळ ही दक्षिणा मालक दक्षिणा किती होणार आहे दक्षिणा असते काय असते ते जगात असं दक्षिणा काय 501 रुपया 501 रुपया मग तिकडे आपले त्या खुरपणाची हाजरी तर निघते तर आमचं मालक कशात येसन नाही फक्त पानाचं येसन नाही बघा पान घेत नाही खायला पान घेतलंय खायला ना काय तर सांगाय आलं ते बाय दाजी आला काय तुम्ही आता एवढी साफसफाई करून घ्या आणि उद्या आपल्याला पूजा ती करायची तर आता खोकी ती पलीकडल्या घरातच आहे ते आहे का नाही दोन हे चकट ठेवू तर आता झाली बघा रत्ताला बघून रत्ता आजारीले पडले ते ऍडमिट आहे ते 2 दिवस पण आपल्याला माहितच नव्हतं कुठं चला बघा आता मालक कुठं दाखवते त्याच्या मागं जाऊ आपण कुठं दाखवायचं त्या इटा थापायला काय इथंच पूजा करायची ना पटांगणात काय इथं करू काय इथं ना इथं इथं हा बघून इथं काढून ठेवलेलं आता आज पाऊस पडला ना साफसफाई आज होत होतो मला ते किती राहिलं होतं थोडं राहिलं होतं तर मी काल गेली ती कामाला तर ह्यांनी काढलंय सगळं गावात का नाना तुम्ही होता मदतीला नव्हतं का नाना नव्हतं मदतीला ना काही लय भारी कसं आहे बेड घासल्यामुळे काय होतं आणि ते औषध मारल्यामुळे बस निघतं एका शिरोवरला काय काय म्हणते एका मळवरला म्हणजे असं होतं ना त्यांना म्हणलं मी बेडग्याचं काय गरज नव्हती खुरप्यानं काढला असतं तर झालं असतं पण मी काल खुरपं नेलं योग्य आहे का नाही तर मला वाटलं इरबळ ती काल झोपूनच होतं काय की पण नाही तर सगळ्या तोंडाला ती चमके झाले बघा साडीचे ओलं झालं म्हणा ओल्यामुळे निघत होतं काल जरा कोरडं बघितलं तुम्हाला वरच्यावरी हे केलं बेटडची बेटड निघत होती काल तर आज सुट्टीच होती कामाची सगळ्या बायांनी घेतल्या होत्या पोळ्या ते तर आमच्या मालकाने केल्या का नाही त्या पोळ्या विचारून ना पोळ्या केल्या का नाही ते आज घरी केल्या का खाऊन बी आला का नाही खाल्ल्या नाही त्या संध्याकाळी उपास होता का नाही का उपास नाही तर उपास बिपास काय नसतंय पण जे करतंय म्हणून करायचं पण आज आम्हाला करायच्या होत्या पोळ्या पण काय मध्ये सकाळ फोन आला म्हणून गेलो रात्रीकडे बसायला तिथं आम्हाला 2 दिवस मुक्काम तुम्ही पण नाना काय आमचं कधी बी आंघोळ केलं का झालं रिकामच होतंय की आम्ही काय करतो आंघोळ्या करतो तिथलं 2 बया पहिल्या दिवशी आम्हाला राबीट का आणि तुम्ही काय करताय कशात आहे कशात काय मतलब बया आता म्हणते राबीट ते चाळ आता मालकाने द्यायचं चाळून तर कशाचं काय खांदायचं बर दरवर्षी तर लागतोच की आमचंच आहे की चाळण खोऱ्या टिकाव बेडग टिकाव कुठं टिकाव तो कोण देत आहे तू काय टिकाव सगळं आहे ना आम्ही बघतो बटी सांभाळायला आहे तर सगळं सामान बिमान सांभाळायला हा रोटर हे सगळं तरी लोटर तेवढा नाही आता इथं फक्त तर घरी करा पूजा मग आता लोटरची पाणी मारून हळद तर काल ईदोळा सुद्धा मी कामावर आले नव्हते का असा दिवस झाला आहे का ना किती अंतर पडलं होतं मला तर आता उद्या बी सुट्टी आहे तर सगळे जातील उद्या पण मी नाही आता
तर याचं काय चाललंय रे तुझं? अयो तिखट किती लागल होय बाबा. काय मिरची करतोय ती कांदते चटणी बनवतोय. कुराडीनं चटणी असते काय बनवायची? हा बघ की इथं चटणी दाखव. अरे बघ तिखट जाड रे. मरणाचे तिखट आहे ते आहे ना मिरच्या दिलेल्या आणि त्याचं चटणी करतोय ते बी अंगाला लावतंय. परत परत वरडत बसू नको मला. काय हम्म. चटणी बघ की कसली आहे. चटणी आहे की भारी. तायडा दवा काय चाललंय काय माहिती. ताय काय चाललंय? स्वयंपाक मटण आणले आज. मटण आणले का? हा दादा कोणी मटण आणले जाऊ. ते म्हणते तूच आणलंय मटण आणि हे. तर आणलं होतं मटण लय 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 दिवस बघा झालं. मिरचू माझा. बघा ह्याने मिरची तयारी. हे तर कपडे ते सकाळी धुवून टाकले होते जाताना. पण आता काय झालंय पाऊस आला तेवढ्यात तरी चमकी सगळ्याला लागलेली. म्हणून ही साडी घाल वाटत नाही तर नक्की सांगा मला काही साडी दिसते. अरे मला अंगाला हात लावून कसं नाही हात धुण्याचा जा. तर रात्रीचा विषय असा झाला तुम्हाला बी सांगते. कुठं पडल्या त्या का काय लागलंय म्हणते त्या काय माहिती नीट काय सांगा ना त्यांना काय नाही त्या. मग त्यांचं 2 दिवस झाला वाटतं आज ॲडमिट आहे त्या. 2 दिवस झाला ॲडमिट आहे त्या पण मला आज कळलं. त्यांनी सांगितलं की मला ॲडमिट केलं ये 2 दिवस. तर मी म्हणलं बरी येते पण येते म्हणलं ना तर ताईची टेस्ट होती आज. परीक्षा 7 तारखेला चालू होणार आहे ना. तर मी म्हणलं चल ताई जाऊ 2 दिवस. तर ते म्हणले मला टेस्ट आहे तुम्ही जावा आणि या माघारी. तर उद्या सुट्टी आहे तर उद्या येते. तर बरं मी म्हणलं मग गेलो मग दोघंच. मग त्या दादाला तेवढं नेलं नव्हतं. हे काय दादाला नेलं तर ताईला नेलं नव्हतं. तर शाळा बुडवून ती कुठंच येत बी नाही काहीच नाही. तर उद्या आपल्याला इटा थापायच्या आहे त्या. तर एखाद्याच्या महाग असं नसून दुखणं ते 7 वैरी असावं पण सुख्या असावं चांगला असावं लेकरा बाळात. कारण का वाईट वाटतंय त्यांचा नवरा बी संग नसतो त्यांच्या आणि काहीच नसतं त्याच्यामुळं लय वाईट वाटतंय. खरंच जीवनात आईबाप असावीच बघा. कारण का आईबाप नसल्यावर का नाही लय त्याची पुढची किंमत लय माणसाला मोजावं लागते. त्यांना आई भाव चांगलं नशिबाला असलं तरी आई बाप भाव चांगला नशिबाला असतं तरी ही वेळ त्यांच्यावर आली नसते. लेकरं बी चांगले असते तरी हे असं झालं नसतं त्यांना. गावगाव फिरायचं ते मस्त आहे ते त्यांचे घरं दार पण काय करणार. काय अडचणीनं त्यांनी सोडले ते कुठं तर होते 4 पैसे म्हणून. आता पुढचं कसं आहे कसं नाही काय माहिती. तर चला आता बाय.